बघा इयत्ता 6वी 3.2 आज आपण धडा बघणार आहोत. शी न्यू नो फिअर. रीड द फॉलोइंग स्टोरी. निर्मला डिसलाइक्ड सायल. निर्मलाला सायल आवडत नव्हती. नॉट ओनली बिकॉज शी वॉज मोर ब्युटिफुल बट सायल वॉज सो मच मोर इंटेलिजंट. इंटेलिजंट म्हणजे खूप हुशार. शी सीम टू नो अ लॉट अबाउट थिंग्स अराउंड हर. म्हणजे बघा निर्मला एक मुलगी आहे ह्या धड्यामध्ये आणि सायल नावाची एक मुलगी आहे. मग त्या निर्मलाला सायल आवडत नव्हती. का आवडत नव्हती? तर ती तिच्यापेक्षा सुंदर तर होतीच दिसायला सायल. कुणापेक्षा? निर्मलापेक्षा. पण तेवढंच कारण नाही तर ती खूप हुशार होती. कुणापेक्षा? निर्मलापेक्षा. म्हणून त्या निर्मला काय करायची? त्या सायलचा द्वेष करायची, तिचा राग करायची की ती माझ्यापेक्षा हुशार आहे, माझ्यापेक्षा सुंदर आहे असं म्हणून. वन फाईन डे the two met at the village grazing ground. As always, Nirmala ignored Sayal's greetings. When Sayal invited her, "Hey Nirmala, come here. The grass is greener on this side." Nirmala stuck up her nose and pouted, "Oh." म्हणजे काय झालं? एका दिवशी काय झालं? दोघीजणी एका गवताळ प्रदेशामध्ये खेळायला गेल्या. हिस हिस ॲट द साऊंड. हिस म्हणजे नाही का सापाचा आवाज असतो बघा. साप कसा फुतकार मारतो करतो ना, तर तसा आवाज तिला आला. साऊंड म्हणजे आवाज. निर्मला लिफ्टेड हर हेड. निर्मलाने तिचं डोकं हलवलं. हर ब्लड फ्रोज म्हणजे काय? तिचं रक्त असं म्हणजे नाही का घाबरून कसं आपलं रक्त गोठल्यासारखं होतं. घाबरतो आपण. आपल्याला जेव्हा जाणवतं की अरे आपल्या आजूबाजूला साप आहे तर आपल्याला काय वाटेल? भीती वाटेल आणि आपलं एकदम अंग असं गारठून जातं बघा. थंड पडतं अंग घाबरगुंडी उडाल्यावर होतं ना. तसं झालं. बिफोर हर वॉज अ 12 feet लॉंग मॉन्स्टर ऑफ अ स्नेक्स. मॉन्स्टर म्हणजे आजगर. म्हणजे तो फार मोठा आजगर होता. किती फुटाचा? 12 फुटाचा आजगरच त्या गवताळ प्रदेशात त्यांना दिसला. शी वॉन्टेड टू शाउट हेल्प बट कुडंट. Suddenly, the python's head coiled itself twice round Nirmala's knees. आणि त्यानं काय केलं? निर्मलाच्या पायाजवळ येऊन वेटोळे घालायला लागला. निर्मला felt her bones would crush any moment. It's huge enough to swallow me alive. आता मी मरतेच का काय असं वाटायला लागलं तिला. मी आता काय जिवंत राहणार नाही. Thought निर्मला. Suddenly she felt a shower of blows raining down the python's spine. Sayal had come. Sayal, finding her voice, Nirmala shrieked, "I can feel its poison." आणि निर्मला काय म्हणायला लागली की आता मला असं वाटतंय की त्यानं माझ्या पायाला दंश केलाय आणि आता माझ्या हाडाला त्याचं पॉयझन, त्या सापाचं पॉयझन म्हणजे विष माझ्या हाडापर्यंत आता आलेलं आहे असं तिला वाटायला लागलं. पायथॉन्स आर नॉट पॉयझनस, सायल ॲश्युअर्ड हर. आणि ती काय म्हणाली मग सायल त्या निर्मलाला? अगं घाबरू नको. ते जे पायथॉन नावाचा जो अजगर आहे ना तो विषारी नसतो. हे कुणी सांगितलं? सायलनं. म्हणजे सायल हुशार आहे का ढ आहे? मग एखादी मुलगी काय म्हणली असती? हा साप 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 करून घाबरून तिथंच चक्कर येऊन पडली असती. म्हणजेच ती सायल काय आहे? खरोखरच हुशार आहे. तीच निर्मलाला म्हणते की तू घाबरू नकोस. ॲट फर्स्ट सायल वॉज नॉट एबल टू ब्रिंग द पायथॉन्स अंडर हर कंट्रोल. पहिल्यांदा तिनं काय केलं? त्या आजगरापासून सुटका करून घेण्याचा तिनं प्रयत्न केला सायलनं. देन शी थ्रू द स्टिक अवे अँड ग्रॅब द स्नेक जॉ विथ हर हँड्स. आणि तिनं डायरेक्ट त्या सापाच्या आजगराच्या तोंडात हात घातला. करून त्या जबड्यात हात घातला. कुणी? सायलनं. विथ ऑल हर, चित्रात दिसतंय बघा तुम्हाला. विथ ऑल हर माइट शी ट्राईड टू फोर्स देम ओपन. इट विल बाईट यू एल्ड निर्मला इन पॅनिक. आणि तिनं तसं करायला लागल्यावर ती निर्मला घाबरली आणि म्हटली अगं तसं करू नको, तो तुला बाईट म्हणजे चावणे, तो तुला चावेल. कोण म्हणतंय? कुणाला? सायलला. पण सायल घाबरतीये का? नाही. ती दिसायला सुंदर आहे, हुशार आहे आणि धाडसी पण आहे. ती डायरेक्ट त्याच्या तोंडात जबड्यात हात घालायला लागली. पायथॉन्स कॅनॉट बाईट सेड सायल. परत काय म्हणली सायल?
अगं बाई, तो चावत नसतो अजगर. असं कोण म्हणतंय? सायल. म्हणजे ती किती हुशार आहे बघा. आधी ती म्हणली की तो विषारी आहे, तर ती काय म्हणते? तो विषारी नाही. ती परत म्हणते तुला चावेल, तर ती काय म्हणते? तो चावत नसतो, अजगर चावत नसतो. ॲज शी पुश्ड हर हँड इन टू द स्नेक्स थ्रोट. डायरेक्ट तिनं तिच्या तोंडात हात घातला. द स्नेक स्कॅम्ड. किक निर्मला. फ्री युअरसेल्फ कमांडेड सायल. द मुमेंट द स्नेक्स ग्रिप loosed and slightly, Nirmala kicked her leg with all her strength and felt the snake slide. आणि अशा प्रकारे तिने काय केली? जोरात लात घातली त्याला आणि पूर्ण ताकद लावून त्या स्नेकपासून दोघींची सुटका करून घेतली. द नेक्स्ट मोमेंट शी वॉज फ्री. शी रॅन अँड रॅन नॉट डेअरिंग टू लुक बॅक. आणि त्या पळतच सुटल्या, त्यांचं मागं वळून बघायचं धाडस झालं नाही. मस्टरिंग ऑल हर स्ट्रेंथ सायल थ्रू द स्नेक्स हेड असाइड. इन अ फ्लॅश शी वॉज फ्री. शी रॅन अँड सून कॉट अप विथ निर्मला. वेन द विलेज पीपल हर्ड देअर स्टोरी दे वेड प्राऊड ऑफ सायल्स ब्रेवरी. ब्रेवरी म्हणजे काय? शूरता. ब्रेवरी म्हणजे काय? शूर. म्हणजे नुसतं दिसायला सुंदर नव्हती, तर ती काय होती? शूरवीर होती, धाडशी होती. तिनं काय केलं? जेव्हा गावकऱ्यांना ही बातमी समजली की सायलनं खूप छान त्या अजगरापासून निर्मलाची सुटका केली, तेव्हा सगळ्यांना प्राऊड वाटलं की वा वा वा, किती छान मुलगी आहे. कुणावर प्राऊड वाटलं? सायलवर. ऑन रिपब्लिक डे. आता रिपब्लिक डे म्हणजे काय बाळांनो? रिपब्लिक डे 15 ऑगस्ट असतं का? रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक दिन. कधी असतो? 26 जानेवारीला. ऑन रिपब्लिक डे शी वॉज ऑनर्ड बाय द इंडियन प्रेसिडेंट. प्रेसिडेंट म्हणजे कोण? श्रेया, बोट आहे का तुझं पुस्तकात? निवांत बसली आहेस? हां, सांगा बरं. प्रेसिडेंट म्हणजे कोण? राष्ट्रपती. प्रेसिडेंट म्हणजे मग प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या भारताच्या राष्ट्रपतींकडून हर करेज अँड ब्रेवरी. करेज म्हणजे धाडसी आणि ब्रेवरी म्हणजे शूरता. तिच्या धाडसाबद्दल, तिच्या शूरपणाबद्दल तिचा सन्मान करण्यात आला. निर्मला वॉज द हॅपीएस्ट पर्सन टू सी सायल राईड डेकोरेटेड एलिफंट इन द रिपब्लिक डे प्रोसेशन. आणि जेव्हा तिला हा पुरस्कार मिळाला आपल्या राष्ट्रपतींकडून, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला? आणि आधी काय तिला वाटत होतं? का करायची राग राग निर्मला? ती हुशार आहे, ती सुंदर आहे, ती धाडसी आहे, ती शूर आहे, ती म्हणून तिची जेलसी करायची. पण जेव्हा तिचा जीव तिने वाचवला, तेव्हा मात्र निर्मलाला त्याची खात्री पटली आणि तिला खूप आनंद झाला की अशी माझी छान मैत्रीण आहे. तुमच्यात होतं का असं कधी? आधी आपण खूप राग करतो, नंतर मग त्या मुलीशी आपली छान मैत्री होते. होतं का तुमच्यात असं? तुमच्यावरच धाडा आहे हा. निर्मला ऑल्सो रिअलाइज दॅट इव्हर सिन्स शी हॅड ओव्हरकम जेलसी शी वॉज अ हॅपियर पर्सन. आणि आता तिनं काय केलं? तिच्याबद्दलचा सगळा द्वेष, तिच्याबद्दलचा राग सगळा काढून टाकला आणि शी वॉज अ हॅपियर पर्सन. म्हणजे खूप खूप समाधानी, आनंदी मुलगी ती नंतर झाली. तर अशा पद्धतीनं हा धडा होता निर्मला आणि सायलचा. शी न्यू नो फिअर. म्हणजे तिला भीती माहीत नाही. फिअर म्हणजे काय? भीती. समजला का सगळ्यांना धडा? कुणाला काय अडचण? मग आता तुम्ही काय करायचे बाळांनो? या धड्याखाली स्वाध्याय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर सी मध्ये बघा. सी मधले 5 प्रश्न आहेत. डी मध्ये 4 शब्द आहेत आणि ई मध्ये ग्रामर आहे, अंडरलाईन करा वगैरे असे शब्द आहेत. हां, तर हे सगळं तुम्हाला पेज नंबर 41, पेज नंबर 42 आणि पेज नंबर 43 हा स्वाध्याय तुम्ही उद्या येताना सोडवून आणायचा आहे. ठीक आहे?